माझ्या बागेमध्ये खरं तर कीड कधीच लागत नाही. लागले तर हे उपाय करते बघा. जेव्हा खराब पानं असतात ना, मी ते तोडत राहते. एखाद्या वेळेस थोडीशी कीड दिसली ना, मी लगेच काढून टाकते. तशी माझ्या बागेमध्ये शत्रुकीड आली की मित्रकीड येतेच, कारण मी ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्णपणे बागकाम करते. आणि दुसरं काम तुम्ही आहे ना, चिमूट हळद टाकू शकता. आता पावसाळ्यामध्ये फंगस वगैरे लागणार नाही. अगदी चिमूटभर. आणि हे हळद हळकुंडपासून तयार केलेली आहे. आणि आता माती खूप ओली असल्यामुळे आणि माझ्या हाताला एका लागल्या असल्यामुळे मी कसं तरी एकाच हाताने काम करते आणि मोबाईल घेऊन. त्याच्यामुळं तुम्ही समजू शकता की बरोबर व्हिडिओ थोडे वाकड्या तिकडेसुद्धा येऊ शकतात. बघा अशा पद्धतीने मी आज चिमूट हळद टाकली. अशामुळे पाऊस येत बारीक चालू आहे, हे याच्यावर अडकून राहील हळद आणि छान असे त्याचे कीड वगैरे लांब राहील. आणि दुसरं काम म्हणजे तुम्ही राख शिंपडू शकता. बघा आता मला थोडा प्रॉब्लेम होत होता व्हिडिओ काढायला, म्हणून बरोबर दिसत नसेल. बघा अशी थोडी राख शिंपडू शकता. कारण जेव्हा ओलं असते ना झाडं, तेव्हा राख शिंपडले ना आणि काही वेळसाठी पाऊस नाही आला ना, तर आपल्या झाडाचा छान फायदा होतो. आणि बरंचसं काम बागेमध्ये केलं, कारण पावसाचा लाभ घेणं खूप आवडते मला. कारण पाऊस असला ना तर झाडांची ग्रोथ छान होते. चिमूटभर वॉटर लिलीमध्ये सुद्धा टाकलं काही, कारण इतक्या झाडांना खूप वेळ लागला असता तरी पूर्ण झाडं झाले नाही माझे, कारण वरून पाऊस सुरू होता आणि इकडे हातालाही लागलं होतं. त्याच्यामुळे काम थोडं गतीने केलं. पण म्हटलं करायचं, मात्र थांबायचं नाही. कारण हे केल्यावर जे समाधान मिळते ना, ते बागकाम करणाऱ्या व्यक्ती नक्कीच समजू शकेल. आणि ह्या मेहनतीसाठी तुम्ही मात्र माझ्या चॅनलला एक लाईक द्या फक्त, दुसरं काही मागत नाही. कारण त्यानं माझं प्रोत्साहन वाढणार असते. आणि बघा अशा पद्धतीने झाडं तर खूप छान ग्रो होत आहे, कारण हा पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये झाडांची ग्रोथ खूप जबरदस्त होते. पण दुसरं म्हणजे कीड लागू शकते, म्हणून असे छोटे उपाय तुम्ही करू शकता. कधी राख शिंपडू शकता, कधी नीम ऑइल स्प्रे करू शकता. मी तर आता बरेच दिवसापासून नीम ऑइलसुद्धा स्प्रे करत नाही. किंवा जास्त कीड असली ना, जेव्हा पाऊस नसते तेव्हा पाईपच्या साहाय्याने झाडं धुवून टाकायचे. म्हणजे मी खूप सोपी उपाय करत आहे यावर्षी. आणि मला दिसून येत आहे की हळूहळू माझ्या बागेमध्ये कीड नाहीशी होत आहे. म्हणजे खूप कमी प्रमाणात माझ्या बागेमध्ये यावर्षी कीड दिसत आहे मला बाकीच्या तुलनेत. कारण काय माहिती, पक्षी पण बरेच येतात, ते पण काही किडे वगैरे अळ्या असल्या की खाऊन जातात. अशा पद्धतीने एक इकोसिस्टीम तयार झालेली आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या बागकामाला खूप जास्त गती मिळाली आहे, फायदा होत आहे. आणि झाडं तर बघू शकता तुम्ही, इतका छान नजारा आहे ना इथून तर मला खरंच जावं वाटत नाही आता. तासनतास इथेच काम करावं वाटते. आणि सर्व झाडांना चिमूटभर हळद देण्याचं आज ठरवलं होतं. आणि अडिनियमच्या झाडांनासुद्धा दिलेली आहे मी. पण तो व्हिडिओ मात्र याच्यामध्ये आला का नाही आला आता समोर बघूया. आणि खूप सुंदर आपली बाग दिसत आहे. बघा आता अडिनियमचं हे छोटंसं झाड आहे ना, याच्यामध्ये बघा तुम्ही होल नाही आहे, तरी बघा याला किती ग्रोथ झालेली आहे, फुलंसुद्धा आलेलं आहे. म्हणजे आपण जर पाण्याची व्यवस्थापन केलं ना, तर झाड जगू शकते. कारण त्या झाडाला जास्त पाणी नाही पाहिजे असते. मी त्या कुंडीमध्ये पाणीच देत नाही, जेवढं आता नैसर्गिकरित्या मिळालं तेवढंच, म्हणून तिला आता थोडं बाहेर काढलं. अशा पद्धतीने बागकाम करणं खूप सोपी आहे. आणि कधी मेहनत तर थोडी लागते, पण त्याच्यात जो आनंद मिळतो ना, तो कोणत्याही कामामध्ये नाही मिळू शकत. समाधान, शांती, आनंद ह्या सर्व गोष्टीसाठी बागकाम करायला शिका. आणि तुम्ही एक वेळा करायला लागा आणि तुम्हाला आवड निर्माण झाली ना, तर ते मात्र तुम्ही एक दिवस जरी गेल्या नाही ना बागेमध्ये, तर असं वाटते चुकल्यासारखं, काहीतरी विसरल्यासारखं. आणि त्याच्यासोबत बघा असे बरेचसे कामं असते जे मी करत असते. इथे आले की मात्र माझा हात रिकामा राहत नाही. एक हाताला होतं थोडंसं लागलेलं, पट्टी वगैरे बांधून घेतली आणि त्याच्यावर लावलं, एक प्लास्टिक लावून घेतलं आणि दुसऱ्या हाताला असं काम करत होती. व्हिडिओ काढायला थोडा त्रास जात होता, म्हणून मी प्रत्येक झाडाला दिलं ना, तर ते तुम्हाला दाखवू नाही शकले. कारण मोबाईल बरोबर पावसामध्ये जर पडला भेटला तर म्हटलं जास्तच प्रश्न होऊन जाईल आपला. म्हणूनच त्याच्यापेक्षा जे आहे तेवढं करता येईल तेवढंच केलेलं आहे. आणि हे पानापासून रोपे कसे तयार होते, कसे लावायचे, याच्यावर मी लवकरच तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन. त्यासाठी आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी अशी सुंदर कमेंटसुद्धा करून घ्या. कारण कमेंट केल्यामुळे खूप छान वाटते. बघा आता इथले इतके पानापासून तयार झालेले रोपे आहे हे. आता एक दुसऱ्याचे ठेवते म्हटलं, कारण खूप गर्दी झाली होती. जॅस प्लांटमध्ये ठेवले होते ना, ज्याच्यामधून काढले त्याच्यामध्येच. त्याच्यामुळं आता त्याला वेगळी जागा देते. आणि बघा हे आपले सुंदर असे झाडं तयार झालेले आहे. आणि बऱ्याच झाडाची आता कटिंग लावण्याचं खूप छान सीझन आहे. तर आपणही लावूया. थोडं बरं वाटलं ना, तर मी सर्व कामं करणार आहे. काम भरपूर प्रमाणात राहिलेलं आहे. आणि मॉर्निंग ग्लोरीला इतके सुंदर फुलं येतात ना. माझे अडिनियम तुम्ही बघू शकाल, पूर्ण फुलांनी भरले. आता इतके फुलं आलेले आहे यांना की जेवढे एका ठिकाणी असे गुच्छेमध्ये फुलं आलेले आहे. तुम्हाला इथे कमी दिसत असेल, पण पूर्ण झाड फुलांनी भरलेलं आहे. आणि बघा हे फक्त ऑर्गॅनिक बागकाम करून शक्य झालेलं आहे. ना कोणतं केमिकल वापरलं ना काही.
ते तुम्ही बघू शकता की अडेनियमला हे टाकायचं ते टाकायचं, तुम्ही पण बघितले असेल. यावर्षी आहे ना उन्हाळ्याच्या तुलनेत आता पावसाळ्यात जास्त फुलं येतात माझ्याकडे. उन्हाळ्यामध्ये थोडे कमी आले होते यावर्षी, म्हणूनच यावर्षी जास्तच येऊन राहिले. आता बघा पूर्ण झाड आपलं फुलांनी भरलेलं आहे. खूप सुंदर दिसतात हे. आणि बरेच दिवस झाडावर सुद्धा राहते. आता पावसामुळे लवकर खराब होतील ते, नाहीतर खूप दिवस. अचानक पाऊस आला की आनंद जास्त होते, कारण पावसामध्ये आपले झाडं खूप जास्त टवटवीत दिसायला लागते आणि पाणी द्यायचं काम कमी होते, पण बाकी काम मात्र वाढतच असतात. बागकामाचे कामं कधी कमी होत नाही. आणि हे सुंदर फुलाकडे बघून तर मन खूप प्रसन्न होत असते माझं. हा बघा, हा चटकदार लाल रंग आहे अडेनियमचा. 2 रंगामध्ये भरपूर फरक आहे. आणि कोडेक्स बघू शकता, खूप मोठे मोठे याचे कोडेक्स तयार झालेले आहे आणि फुलांनी सुद्धा सर्व भरलेलं आहे. जे झाड खराब झालं होतं ना माझं, ते सुद्धा छान झालेलं आहे. एका ठिकाणी तर हळद टाकताना माझं हे लक्षात आलं आहे की तिथे आहे ना, जिथे ते झाड थोडंसं असं कटल्यासारखं आहे, तिथूनच मुळ्या यायला ते सुरू झालं. म्हणजे सांगा पावसाचं काय गुणधर्म असेल एवढे पावसामध्ये. हा सर्व नजारा एकदा आपण पाहून घेऊ आपल्या बागेचा. अपराजिताला तर इतके फुलं येतात ना, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने मी उपयोग करत आहे, कारण एवढ्या फुलांचं करू तरी काय, कारण इतके जास्त प्रमाणात येत आहे. आणि पपईचं झाडही पण खूप सुंदर परत पपई आल्या. मागच्या वर्षीचं हे झाड आहे. मागच्या वर्षी 3-4 बॅच त्यानं पपईचे दिले आणि पपई इतकी जास्त गोड होती ना, तर खरंच. मी एक वेळा गावाला नेली होती आईसाठी, तर ती खूप छोटी होती तेव्हा लागलेली. पण आई म्हणे, हे तुझ्या घरची नसली इतकी गोड. म्हटलं हो, घरच्याच तर इतक्या गोड राहतात. खूप सुंदर पपई आहे म्हटलं. आणि तेव्हापासून सर्वांना देत राहिले मी, जोपर्यंत माझ्याकडे लागतात ना. भरपूर प्रमाणात लागल्या त्याच्यानंतर. तेव्हा तरी खूप कमी लागल्या होत्या, पण त्याच्यानंतर खूप लागल्या. आणि जसे जसे पपया लागते ना, तसं ते झाड वरवर जाते आणि वरवर पपया लागत राहतात, कारण ते आपण घरी आणलेले फळं खाऊन टाकलेलंच बी होतं. अशा पद्धतीने बघा, ह्या सर्व झाडांची मी अशीच काळजी घेत असते. एक दररोज येऊन देखरेख करत असते. आणि बाकी तर कचरा आपला काम करते. कालचा व्हिडिओ नक्की बघा. कचऱ्याचं मी सर्व ह्या झाडांमध्ये उपयोग केलेला आहे. त्याच्यामुळं झाडांची ग्रोथ इतकी सुंदर आहे. एक ग्रो बॅगमध्ये बघा, ह्या ग्रो बॅग फाटत आल्या होत्या म्हणून तिकडे ठेवल्या. इथे पण बघू शकता, हे लिंबूचं झाड आहे. याला आहे ना, ते पांढरे जे खोड आहे ना, ते सुद्धा काही किडे खात होते त्याचे. आणि हा त्याच्या ग्रो बॅगमध्ये निघालेला हा वेल आहे ना, पूर्ण पोषण त्याच्यातलं घेत आहे. आणि ते झाड थोडंसं म्हणजे असं प्रशस्त नाही वाटत आहे, जसं काही हे वाटत आहे बघा वेल वगैरे, कारण सगळं पोषक जे आपण झाडांना देतो हे याच्यामध्ये 2-3 झाडं असल्यामुळे ते सर्व शोषून घेतात आणि आपल्या याच्या झाडाला, लिंबूच्या झाडाला ते कमी मिळत आहे. पण आता हे वेल आले मनानं, तर ते मोठे होत होते. त्याच्यानंतर आपल्याला पुढं दिसेलच काय करायचं ते, मग काढून टाकेल मी. अशा पद्धतीने आपली बाग दिसत आहे सुंदर आणि छान. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. मला हे म्हणायचं आहे. आणि वॉटर लिलीचे बघा किती सुंदर फुलं आलं आहे. हे परागीकरणामुळे माझ्याकडे आलेलं आहे. खूप सुंदर रंग झाला आहे. धन्यवाद.